असताना मतदानाशी संबंधित सर्व अपडेट तुम्हाला सिटी न्यूज वर मिळतातच आहे. सिटी न्यूजच्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना या अपडेट देण्याचे प्रयत्न आम्ही सगळे करतो आहेच. आज आता या दुपारच्या सेशन मध्ये मी अनिता काळे आणि माझ्यासोबत जुळले आहेत अजय शृंगारे. तर एकंदरीत आज आम्ही फील्डवर असताना मतदारांच्या काय प्रतिक्रिया होत्या, मतदारांचा कसा प्रतिसाद मिळाला या मतदानाच्या दिवशी, अशा एकंदरीत ती माहिती आम्ही तुम्हाला सांगू. तर अजय सर सांगा, तुम्ही आज फिरत असताना फील्डवर असताना मतदारांचा काय एकंदरीत कसा प्रतिसाद होता? अनिताजी, या लोकशाहीच्या उत्सवामध्ये खरोखरच महाराष्ट्र राज्यातील होऊ घातलेल्या 288 जागेमध्ये मतदान जे झालंय आणि सुरू आहेत, तर अतिशय मतदारांचा उत्साह दिसून येत आहेत. सकाळपासून मतदारांनी आपल्या घरातील कामे बाजूला सारली आणि मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून अमरावती जिल्ह्यातील टक्केवारी कमी होती, मात्र दुपारपर्यंत पुन्हा टक्केवारी वाढली. राज्यातील असा आढावा आला 45.53 टक्केवारी राज्याचा हा आढावा आहे टक्केवारीचा मतदानाचा. जेमतेम आता 3 तास राहिलेले आहेत, 3:30 पर्यंत असं म्हणू शकतो आपण. परंतु या माध्यमातून सुद्धा टक्केवारी वाढणार आणि या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत खरोखरच मतदार हे जागृत झाले हे स्पष्ट होत आहे. 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे आपली आणि आता हा दुपारच्या म्हणजे 3 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आमच्याकडे आलेली आहे त्यानुसार अमरावतीमध्ये, महत्वाचं म्हणजे अमरावतीमध्ये छान आकडा उंचावलेला आहे. जवळपास 49.27% मतदान अमरावतीमध्ये झालेलं आहे. अमरावती शहराची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि आपले जे मतदारसंघ आहेत त्यापैकी बडनेरामध्ये 42.47% मतदान आतापर्यंत झालेलं आहे. अचलपूरमध्ये 53.03%, तिवसामध्ये 38.31%, दर्यापूरमध्ये 45.50%, मेळघाटमध्ये 50.62%, तर धामणगाव रेल्वेमध्ये 45.15% आणि मोर्शीमध्ये 48.94% मतदान झालेलं आहे. एकंदरीत पाहता मतदार हा जागरूक झालेला आहे आपल्याला असं दिसतं. मी सुद्धा आज फील्डवर फिरत असताना महत्वाची म्हणजे आणि अतिशय आनंदाची गोष्ट ही की वयोवृद्ध त्याही पेक्षा तरुणांचा मतदानासाठीचा असलेला जो पुढाकार आहे आणि एकंदरीत जे तरुणांनी या मतदानाच्या या लोकशाहीच्या उत्सवात जो सहभाग घेतलाय तो अतिशय प्रशंसनीय आहे. त्यांचं नक्कीच युवकांना कौतुक करावं अशी त्या युवकांचं एकंदरीत आजचं सगळं योगदान होतं मतदानासाठीचं या लोकशाहीच्या उत्सवात. युवक आपला जागरूक झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. नक्कीच युवक तर जागृत झाला हे असं म्हणावं लागेल, कारण की युवक हा शिक्षणाच्या दारी आहेत आणि आधीचं राजकारण आणि या राजकारणामध्ये खूप काही तफावत दिसून येत आहेत. अतिशय महत्वाच्या या ठिकाणी माहिती समोर येत आहेत की जाणकार जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीपैकी ही निवडणूक अतिशय म्हणजे आगळी वेगळी होणार आहे. म्हणजे परिवर्तन होण्याची शक्यता आहेत किंवा पुनश्च महायुती सरकार येण्याची शक्यता आहेत. मात्र ही निवडणूक म्हणजे वेगळ्या पद्धतीचं निवडणूक होणार आहे. कोण निवडून येणार हे ठामपणे कोणी सांगू शकणार नाही. युवकांचा मोठा म्हणजे या कल दिसून येतो आहे मतदानाकडे. विशेष करून महिला युवतींचा विशेष करून या निवडणुकीमध्ये होत आहेत आणि 3 वाजता नंतर राज्यामध्ये होऊ घातलेल्या मतदानामध्ये गडचिरोली जिल्हा सर्वात आघाडीवर आहे. नक्कीच म्हणजे आपण त्यामध्ये आपण आदिवासींचा जिल्हा आपण त्याला गडचिरोली म्हणतो आणि महाराष्ट्र राज्यातला सर्वात शेवटचा आणि नक्षलीय विभाग म्हणून आपण त्या क्षेत्राकडे बघतो आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मतदान या गडचिरोली मध्ये झालेलं आहे आणि ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. महत्वाचं म्हणजे आपल्या या मतदानाच्या अधिकाराप्रती, आपल्या कर्तव्याप्रती जागरूक असणारी लोक आपल्याला या निवडणुकीच्या उत्सवात बघायला मिळतात आहेत. शृंगारेची दुपारच्या 3 वाजेपर्यंतची आपल्याकडे राज्यातली आकडे आलेली आहेत. अजूनही आपल्याकडे 3 तास बाकी आहे आणि कदाचित आता हा जो सायंकाळची वेळ आहे इकडे आकडे वाढण्याची अधिकाधिक शक्यता आहे आणि मतदारांनी जास्तीत जास्त या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा असं आम्ही सकाळपासून आवाहन करतोय. सिटी न्यूज वर कंटिन्यू थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आम्ही मतदारांना जागरूक करण्याचं, प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो आहेच आणि मतदारांनी सुद्धा तेवढंच उत्साहाने या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतलेला आहे. तर अजयजी, मला तुम्हाला सांगायला आवडेल की बघा, आकडेवारी जी मी तुम्हाला म्हटलं की आज राज्यात जी आकडेवारी आहे दुपारी 3 वाजेपर्यंतची जी आपल्याकडे आलेली आहे, अमरावतीमध्ये 45.13% मतदान सध्यापर्यंत तरी झालेलं आहे 3 वाजेपर्यंत. तर नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. पुढे हे 3 तासामध्ये कदाचित हा आकडा अजून वाढेल याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही. अहमदनगरमध्ये 47.85% मतदान झालेलं आहे. हिंगोलीमध्ये 49.64%, तर गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त मतदान झाल्याचं आपण म्हणतोय आणि नक्कीच आनंदाची गोष्ट ही आहे.
अमरावतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं 45.13% मतदान झालं आहे आणि अकोल्यामध्ये 44.45, उस्मानाबाद मध्ये 45.8%, औरंगाबादला 47.5%, कोल्हापूरला 54.6% मतदान झालेलं आहे. गडचिरोलीचा आकडा आहे 62.99, गोंदिया 53.88, चंद्रपूर 49.87%, जळगावला 40.62%, जालना 50.14%, ठाण्याला झालंय 38.94, सगळ्यात कमी ठाण्याला झालेलं आहे. धुळेमध्ये 47.62, नंदुरबार 51.16, नागपूर 44.45, नांदेडला 42.47% मतदान झालंय, नाशिक 46.86% मतदान, परभणी 48.84% मतदान, पालघर 46.82% मतदान झालंय, पुण्याला 41.70, बीडला 46.15%, बुलढाण्याला 47.48% मतदान, भंडारा 51.32 आणि मुंबई उपनगर 40.89, तर मुंबई शहर 39.34% मतदान झालेलं आहे. यवतमाळला 48.81 मतदान, रत्नागिरीला 50.4% मतदान आणि रायगडला 48.13% मतदान झालंय. असं एकंदरीत हे मतदानाचा आकडा आहे. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत 3 पर्यंतची आलेली जी आकडेवारी आहे त्यामध्ये ठाण्यात सगळ्यात जास्त कमी म्हणजे सगळ्यात कमी मतदान झालंय. काय सांगाल? त्याला काहीतरी वेगवेगळे कारण होऊ शकतात. एक तर जागरूकता हा विषय एक वेगळे येऊ शकतो, किंवा नैराश्य मतदारामध्ये हा सुद्धा होऊ शकतो. आपण जर लक्ष घेतलं की या निवडणुकीमध्ये टप्पा हा कसा सकाळचा हा वेळ कमी जास्त होत असतो, दुपारला आणखी फ्लो कमी होत असतो, मात्र 4 नंतर हा फ्लो वाढतो. हा, असं मध्यंतरी असे ते वेगवेगळे टायमिंग असतात. आता आपण जर अमरावती जिल्ह्यात लक्ष दिलं तर अमरावती हे विभागीय स्थळ आहे, म्हणजे विभागातलं, त्यामध्ये सुद्धा 49.27% सर्वात जास्त मतदान झालेलं आहे. तर या अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये अमरावती मतदारसंघाचं मोठं मतदान झालेलं आहे. यानंतर सुद्धा मला वाटतं 2.5-3 तासानंतर टक्केवारी 60 ते 65च्या दरम्यान वाढू शकते. नक्कीच ती गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. आणि आपण निवडणुकीशी संदर्भात जेव्हा आपण माहिती संकलनासाठी गेलो होतो तेव्हा पोलीस आयुक्त सरांनी सांगितलं होतं की हा आठवड्याच्या मधला दिवस यासाठी दिला आहे की जर आपण आठवड्याच्या शेवटी घेतलं तर लोक तो वीकेंड मध्ये तो दिवस घेऊन घेतात आणि सुट्ट्या साजरा करण्यासाठी चालले जातात. आठवड्याच्या मध्ये हा दिवस यासाठीच घेतलाय की तो दिवस फक्त तुम्हाला मतदान करण्यासाठी दिलेला आहे. शासनाने तुम्हाला ती सुट्टी फक्त मतदान करण्यासाठी दिली आहे आणि तुम्ही त्याच कामासाठी त्या सुट्टीचा उपयोग करा, म्हणून आठवड्याच्या मध्ये हा दिवस दिलाय, बुधवार हा दिवस दिला, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी जावं. सुट्टीसाठी कुठेही बाहेर गावी जाता त्यांना येणार नाही, कारण परत उद्या ड्युटीवर जाणे आहे, हजर होणे आहे. त्यामुळे एका दिवसात बाहेर जाऊन येणे शक्य नाही. त्यामुळे हा दिवस फक्त मतदान, त्यासाठी हा आठवड्याचा मधला दिवस दिला. आठवड्याचा कदाचित त्याचा आपण कुठेतरी आकडेवारीमध्ये थोडासा फरक पाहतोच आहे. आठवड्याच्या मध्ये सुट्टी दिली त्याचा. 3 नंतरचा हा अतिशय महत्वाचा वेळ आपण बघूया. तर मला शृंगारेजी आपले चंदू सर स्टुडिओ मधनं थोडे बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या परिसरात काय एकंदरीत सध्याची परिस्थिती आहे, तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे, काय स्टुडिओच्या बाहेर काय लोकांचा कौल आहे, तो एक कौल जाणून घेण्यासाठी ते बाहेर गेले असता आपण बघूया त्यांचे एक छोटासा रिपोर्ट. चंदू सर आहेत आपले. सुरक्षित आढावा घेत आहेत पुलिस. मतदान अभी तक तो सभी शहर में शांततापूर्वक चालू है. जहाँ भी गर्दी हो रही है वहाँ पर एडिशनल फोर्स भेज के तुरंत ट्रैफिक का नियोजन करवाया जा रहा है और लोगों में उत्साह है. आप देख रहे हैं आ रहे हैं लोग अभी भी, किसी को असुविधा न हो इसके लिए हम लोग ज्यादा कोशिश कर रहे हैं और कोई किसी पे दबाव न डाले या कोई प्रलोभन न दे. वो भी कहीं दबाव के मामले, कुछ धमकी के मामले कुछ आए ऐसे, कहीं छोटे मोटे तकरार आ रहे हैं पर तुरंत पुलिस अटेंड कर रही है. मामला है उलझा नहीं, सब सुलझ जा रहा है. हाँ, जो भी तकरार आती है जाके पुलिस वेरीफाई करती है. बाकी ऐसा कोई स्पेसिफिक किसी ने तकरार दिया नहीं, सब मोगम तकरार ही है. भीड़ देखते हुए लगता है कि समय पे इलेक्शन हो जाएगा कि बढ़ेगा समय. पिछले बार भी जैसे 6 बजे के बाद 8-9 बजे तक चलते रहा था पूरा मतदान. नहीं, अभी लोग तो आ ही रहे हैं तो अच्छी बात है. और सभी तरफ सुबह से मुझे लगता है एक शहर का रश पूरा चल रहा है पूरा. जी. कितनी फोर्स एडिशनल लगी आज? एडिशनल सारी जिले की फोर्स पूरी हमारे शहर की लगा दी है.
इसमें पूरी 2500 से ज्यादा पुलिस, होमगार्ड और पैरामिलिट्री फोर्स, SRP सभी काम कर रहे हैं। कुछ दूसरे स्टेट से भी है पुलिस, क्योंकि पूरे मध्य महाराष्ट्र प्रदेश से भी आए हैं, मध्य प्रदेश से CRPF है, सभी एरिया की पुलिस फोर्स। आपका विधानसभा का पहला अनुभव है यहाँ का अमरावती का, बाकी जगह में यार अमरावती में कहीं हर जगह कहीं ना कहीं तो चुनाव लगे होंगे आपके साथ में। अमरावती में ये शांत है, नागरिक भी अच्छे हैं, शांतता रखने वाले नागरिक है, तो अच्छी बात है। ये अमरावती को CP साहब ने अवार्ड दिया कि शांतिपूर्ण यहाँ पे चुनाव होने जा रहा है, और अभी तक दोपहर के यहाँ पे 3 बज रहे हैं, बहुत शांति से चर्चा केली तर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये शहरात खूप मोठा जबरदस्त बंदोबस्त आहे। नक्कीच. आणि दुसरीकडे SP पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद हे ग्रामीण क्षेत्र सांभाळत आहेत। आणि अमरावती सोबतच अमरावती जिल्ह्यातील 8ही विधानसभा क्षेत्रामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नाही। CRPF पोलीस पथक असेल, पंजाब पोलीस सुद्धा आम्हाला माहिती मिळाली की धारणी मेळघाटामध्ये पंजाब पोलीस सुद्धा पेट्रोलिंग मध्ये आणि गस्त घालत आहे। विशेष आपल्याला आभार मानावा लागेल की निवडणुकी दरम्यान काही वाद, आरोप प्रत्यारोप होत असतात, मोठी घटना घडली नाही, म्हणून आपल्याला पोलिसांचा सुद्धा धन्यवाद मानावा लागेल। डॉक्टर चंदू सोजित्या सरांनी सुद्धा आपलं बाहेरचं पूर्णतः अपडेट घेतलंच आहे। हा मला वाटतं भाग पश्चिम बहुल परिसरात असेल। आपल्याला जर आपण मागच्या निवडणुकीचं लक्ष दिलं तर लोकसभेमध्ये रात्रीचे 11 वाजेपर्यंत मतदान चाललं, म्हणजे मतदानाचा अधिकार कसा म्हणजे करायचा, अधिकार व्यक्त करायचा, ते लोकांनी खूप मोठं ते मतदान केलं, उदाहरण दिलं। तर यावेळी असं वाटतं की संध्याकाळी गर्दी होण्याची शक्यता आहे, राहिलेले कामगार असले ते पुन्हा गर्दी वाढेल आणि नक्कीच अमरावती जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघाचा टक्का वाढणार हे आपल्याला थोडंसं बोलायला लागेल स्पष्ट। नक्कीच एकंदरीत जी परिस्थिती आहे ते बघता आणि महत्वाचं म्हणजे पोलीस आयुक्त सरांनी अतिशय शांततेपूर्ण वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया संपन्न होते, ही मतदानाची प्रक्रिया संपन्न होते। सकाळपासून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही, अशी कुठलीही नोंद झाली नाही याची माहिती अजूनही बाहेर आलेली नाही। म्हणजे अतिशय शांततेपूर्ण वातावरणात चोख पोलीस बंदोबस्तात हा सगळा मतदानाची प्रक्रिया पार पडते। महत्वाचं म्हणजे असं कुठलेही संवेदनशील भाग लक्षात येतात की ते ताबडतोब पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येतो आहे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही आणि शांततेत ते मतदान होईल। कारण या घटना माझ्या डोळ्यासमोरच्या सकाळी मी फील्डवर असतानाच्या आहे। म्हणजे नक्कीच शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण ही मतदान निवडणूक ही अतिशय जबाबदारीची एक प्रक्रिया असते आणि त्या जबाबदारीची जाण ठेवत अतिशय जाणीवपूर्वक शहराचं वातावरण कुठेही डिस्टर्ब न होऊ देता एकंदरीत ही सगळी प्रक्रिया त्यांच्या नियंत्रणात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडते आहे। आणि महत्वाचं म्हणजे की अमरावती वासी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीला तेवढंच सतर्कतेने म्हणा किंवा तेवढ्याच जबाबदारीने त्यामध्ये सहभागी होतात आहेत। ही नक्कीच त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। आणि मुस्लिम बहुल एरियामध्ये जर आपण बघू ना तर त्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात मतदानामध्ये सहभाग घेतलेला आहे। सगळ्यांनीच एकंदरीत ज्याही आपण परिसरात जाऊ तर मतदानात खूप छान पद्धतीने सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या सकाळी जो एरिया आपण घेतलेला त्यावेळेस तिथल्या मतदारांचं काय म्हणणं होतं, कसा कौल होता? पण त्याच्या मी सकाळी आता व्यवस्था घेतली, अमरावती शहरातील शेवटचा भाग असेल चपराशीपुरा, वडाडी, SRP कॅम्प, तर तिथे सुद्धा कामगार, नोकरीदार सर्व लोक नागरिकच आहेत, मतदार आहेत, परंतु सकाळपासून त्यांनी नव चैतन्य त्यांच्यामध्ये दिसून आलेलं। आणि ही निवडणूक ठरणार आहे, एकीकडे म्हटलं गेलं आहे तर नक्कीच उत्साह मोठा दिसून आला आहे। म्हणजे सकाळी 7:30 वाजता रांगा लागल्या, गर्दी कमी होती मतदारांची, मात्र महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात आल्या। आणि चपराशीपुराचा मी ते अपडेट घेतलं सर, आढावा घेतलाय। खुद्द पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे 8 वाजता त्या ठिकाणी दाखल झाले, प्रत्येक बूथवर। आणि विशेष खरंच पोलिसांचा बंदोबस्त असणं अतिशय गरजेचं आहे, कारण की निवडणूक वाद, प्रत्यारोप, आरोप होत असतात आणि अशा स्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था अभेद राहण्याकरिता खरोखरच एक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि दुसरे आपलं पोलीस अधीक्षक विशाल आनंद या दोन्ही अधिकाऱ्यांचं विशेष अभिनंदन, कौतुक करावं लागेल। आणि सर्व पोलीस बांधव सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून बॅरिकेड्स लावून जे चेक पोस्टवर त्यांनी आपली ड्युटी बजावली,
अनेक चौकामध्ये त्यांनी सोने असेल, रोख रक्कम असेल त्यांनी सुद्धा जप्त केली. लक्ष देऊन आहे महत्वपूर्ण म्हणजे. आणि आजचा शेवटचा दिवस आहे, जेमतेम 2.5-3 तास राहिलेले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडली नाही सध्यापर्यंत. हे अतिशय महत्वाचं. आणि आता आपण जर पाहिलं तर अमरावतीमध्ये 49.27% आहेत. एकंदरीत आपण बडनेरा पाहिलं, अचलपूर पाहिलं, तिवसा, काट्याची टक्कर सुद्धा हे म्हणू शकतो आपण. कारण की जितकं जास्त मतदान झालं तितकं म्हणजे 2 किंवा 3 मध्ये काठी टक्कर होऊ शकते. आणि अद्याप आपण कोणीही गृहीत करू शकतो, म्हणजे स्पष्ट करू शकत नाही या निवडणुकीमध्ये की हा उमेदवार लीड घेऊ शकतो. महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती जरी असली पण अपक्ष उमेदवार सुद्धा काही कमी नाहीत आपण असं म्हणायला हरकत नाही. चांगली चर्चेमध्ये आले. नक्कीच. बरोबर. म्हणजे यावेळेस चर्चेत युतीचे किंवा कुठल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवार जास्त चर्चेत राहिलेले आहेत. त्यामुळे नक्कीच अमरावती असेल, बडनेरा असेल. बरोबर. अतिशय रोमांचक अशी ही यावेळची विधानसभेची निवडणूक आहे. म्हणजे एकंदरीत चर्चा बघता जिथे जावं तिथे निवडणुकीशी संबंधित आणि उमेदवारांशी संबंधित चर्चा असते. कोण येईल. नक्कीच. आणि विकास होणं महत्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत त्या सगळ्या गोष्टींना घेऊन म्हणा किंवा या विषयांना घेऊन मतदाता आता खूप जागरूक झालेले आहेत. आपले मत मांडायला लागले आहेत. आधी असं होतं की फक्त ग्रुप मध्ये बसले, एरिया मध्ये बसले, फक्त तिथे चर्चा व्हायच्या. पण नाही, आता ते खंबीरपणे समोर येतात, आपल्या समस्या मांडायला लागतात. इव्हाना आम्हाला लोकप्रतिनिधी कसा हवाय नको स्पष्ट बोलतात. नाव घेऊन सुद्धा बोलतात की आम्हाला हा नकोच, आम्ही याच्यासाठी आता याला नक्की संधी देण्याला आम्ही तयार आहोत, आम्हाला यावेळेस बदल हवाय. आपल्याला जर आपण काही 2 दिवसाच्या मागे आपण लक्ष दिलं तर काही मतदारसंघामध्ये सर कैसी व्यवस्था रही और किस प्रकार मतदान चल रहा है? मतदान अभी तक तो सभी शहर में शांततापूर्वक चालू है. जहाँ भी गर्दी हो रही है वहाँ पर एडिशनल फोर्स भेज के तुरंत ट्रैफिक का नियोजन करवाया जा रहा है. और लोगों में उत्साह है. आप देख रहे हैं, आ रहे हैं लोग अभी भी. किसी को असुविधा न हो इसके लिए हम लोग ज्यादा कोशिश कर रहे हैं. और कोई किसी पे दबाव न डाले या कोई प्रलोभन न दे. वो भी कहीं दबाव के मामले, कुछ धमकी के मामले कुछ आए ऐसे कहीं छोटे मोटे तकरार आ रहे हैं पर तुरंत पुलिस अटेंड कर रही है. मामला है उलझा नहीं, सब सुलझ जा रहा है. हाँ, जो भी तकरार आती है जाके पुलिस वेरीफाई करती है. बाकी ऐसा कोई स्पेसिफिक किसी ने तकरार दिया नहीं, सब मोगम तकरार ही है. भीड़ देखते हुए लगता है कि समय पे इलेक्शन हो जाएगा कि बढ़ेगा समय. पिछले बार भी जैसे 6 बजे के बाद 8-9 बजे तक चलते रहा था पूरा मतदान. नहीं, अभी लोग तो आ ही रहे हैं तो अच्छी बात है. और सभी तरफ सुबह से मुझे लगता है एक सरी का रश पूरा चल रहा है पूरा. जी. कितनी फोर्स एडिशनल लगी आज? एडिशनल सारी जिले की फोर्स पूरी हमारे शहर की लगा दी है. इसमें पूरी 2500 से ज्यादा पुलिस, होमगार्ड और पैरामिलिट्री फोर्स, SRP सभी काम कर रहे हैं. कुछ दूसरे स्टेट से भी है पुलिस, क्योंकि पूरे मध्य प्रदेश से भी आए, मध्य प्रदेश से CRPF है, सभी एरिया की पुलिस फोर्स. आपका विधानसभा का पहला अनुभव है यहाँ का अमरावती का. बाकी जगह में यार अमरावती में कहीं हर जगह कहीं ना कहीं तो चुनाव लगे होंगे आपके साथ में. अमरावती में ये शांत है, नागरिक भी अच्छा, पूर्ण शांतता रखने वाले नागरिक है तो अच्छी बात है. ये अमरावती को CP साहब ने दिया कि शांतिपूर्ण यहाँ पे चुनाव होने जा रहा है. और अभी तक दोपहर के यहाँ पे 3 बज रहे हैं, बहुत शांति से. मैं भी पूरा सब तरफ भीड़ है. यहाँ आप ट्रैफिक देखे तो पूरा का पूरा ट्रैफिक यहाँ पे लगा हो, लेकिन आने जाने का रास्ता पीछे उधर से ट्रैफिक बहुत ज्यादा है तो ट्रैफिक भी थोड़ा जाम सरीका दिख रहा है. भीड़ बहुत ज्यादा है यहाँ पर और भीड़ के साथ में लोगों में उत्साह है ना. भीड़ लोगों की उत्साह वाली है, वोट देने आ रहे हैं, देखने नहीं आ रहे कि किस प्रकार यहाँ पर वोट किया जाता है. ये सारा का सारा यहाँ पर देख रहे हैं आप. चैनल में
नहीं है। पुलिस भी यहाँ पे लगातार आना जाना पुलिस का लगा हुआ है। मेरे साथ में संजय जी मापले। और संजय जी, क्या लगता है भीड़ को देखते हुए वोटिंग का प्रतिशत कितना होगा? नाही, ज्या पद्धतीनं आपण या खऱ्या अर्थानं आपल्या मुस्लिम बहुल एरियामध्ये आपण जे मतदारांची गर्दी पाहत आहे, खरोखर या ठिकाणी मला असं वाटतं की 65 ते 70% मतदान या ठिकाणी अपेक्षित आहे। कारण की जेवढी गर्दी आपण खऱ्या अर्थानं रस्त्यावर पाहत आहे तेवढीच गर्दी मतदान केंद्रामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं मतदारांच्या मोठ्या मोठ्या लाईन आपण ज्या ठिकाणी पाहत आहे आणि जो खऱ्या अर्थानं मताचा उत्साह आहे आणि जे ज्याला आपण लोकशाही म्हणतो, लोकशाहीमध्ये हा खऱ्या अर्थानं उत्सव आहे। हा उत्सव खऱ्या अर्थानं 5 वर्षांनी आपल्याला एक वेळा पाहायला मिळतो आणि मतदार मोठ्या प्रमाणामध्ये या उत्सवामध्ये सहभागी होत आहे। म्हणजे आपली लोकशाही या देशाची लोकशाही किती जिवंत आहे याचं हे आपल्याला जिवंत उदाहरण खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस बंदोबस्त अतिशय चोख आहे। आता सन्माननीय सीपी सरांसोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं गर्दी कितीही असेल तरी मतदार अतिशय शांतपणे या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी छोट्या मोठ्या तक्रारी सोडल्या अशी कुठल्याही प्रकारची मोठी तक्रार सुद्धा या ठिकाणी आहे नाही आणि मतदारांची गर्दी पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणं अपेक्षित आहे। सध्यात आता आपले 3:15 आपला वाजलेले आहे आणि 3:15 म्हणजे अजून जवळपास आपल्या जवळ 3 तास, जवळ 2.5-3 तास मतदान अजून होणं तास आपला जो शिल्लक आहे असं अपेक्षित आहे। या ठिकाणी चांगलं मतदान या ठिकाणी होईल। पण मला असं वाटतं की या लोकशाहीमध्ये खऱ्या मतदानाचा हक्क बजावण्याचं जे काम सुरू आहे हे अतिशय पवित्र काम आहे आणि या पवित्र कामामध्ये मुस्लिम बहुल एरियामध्ये जे मतदारांनी पार्टिसिपेट वर्ग आहे ते सहभागी होत आहे, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आपण जो पाहतोय। आणि म्हणून या एरियामधलं मतदान जे सुरू आहे हे खरं लक्षणीय मतदान आहे आणि ही जी गर्दी सुद्धा खऱ्या लक्षणीय आहे। जर हा थोडा रोड लहान आहे, रोड लहान असू नये या ठिकाणी आजूबाजूच्या मध्ये डिवायडर नसल्यामुळे येणे आणि जाणे या दोन्ही ठिकाणचा ट्रॅफिक या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून बाहेर सुद्धा तेवढीच गर्दी आपण पाहतोय, आतमध्ये सुद्धा आपण तेवढी गर्दी पाहतोय। क्या लगता है जिस ढंग से गर्दी देख रहे हैं वोट का प्रतिशत बढ़ रहा है, उम्मीदवार यहाँ पर जो जिनको वोटिंग है 4 उम्मीदवार यहाँ पे जिनको वोटिंग किया जा रहा है, क्या लगता है कुछ परिवर्तन की आशंका लगती है इतनी वोटिंग देखकर? देखिए, मुस्लिम बहुल एरिया ही है। मुस्लिम बहुल एरिया वैसे भी अपने 100% वोटों के लिए जाना जाता है, लेकिन जिस तरीके की भीड़ अभी आप देखोगे और जिस तरीके का उत्साह मतदाताओं में, ये कहीं न कहीं ये लोकतंत्र की एक खूबसूरती को दर्शाता है कि लोकतंत्र के सच्चे सारथी कौन है। जिस तरीके से भीड़, लोग 1-1 घंटे से लाइन में लगे लेकिन उन्हें वोट करना है। वोट करना है इसका मतलब वो उन्हें अपना अधिकार, जो मताधिकार है वो उसे पूरा करना है और ये स्वस्थ लोकतंत्र के लिए बहुत जरूरी है। मुझे लगता है आप कह रहे 4 मुस्लिम बहुल में 4 मुख्य तो रूप में जो वोट किसे देते ये विषय नहीं है। विषय ये कि आपका पार्टिसिपेशन, हम आज सुबह से यही कह रहे हैं कि आपका पार्टिसिपेशन इस पूरे मतदाता के सहभागिता कितना होगा। जितना अधिक सहभागिता होगी उतना ही लोकतंत्र बलकट होगा, लोकतंत्र मजबूत होगा। और लोकतंत्र को मजबूत करने के अलावा मुझे लगता है इससे बड़ा उत्सव लोकतंत्र को मजबूत करने मुझे लगता है दूसरा कोई होगा। अब पोलिंग बूथ क्या हम अंदर जाकर देखते हैं कि क्या जो बाहर भीड़ दिखाई दे रही है क्या अंदर भी वो भीड़ है? नमस्कार, आप देख रहे हैं सिटी न्यूज और इस समय हम उर्दू एसोसिएशन स्कूल के प्रांगण में हैं और आप मेरे पीछे देख सकते हो किस तरीके की भीड़ है। आप देखिए कि जिस तरीके की यहाँ भीड़ लगभग यहाँ 6 मत बूथ है, यहाँ पर जो 6 यहाँ है और इसी से दूसरे बगल में 6 वहां पर है। लगभग 12 बूथ यहाँ पर है और 12 बूथ में हम अगर एक मोटा मोटी पकड़े तो 12,000 वोट्स है। और जिस तरीके की भीड़ आप देख रहे हैं, संजय जी क्या लगता है ये जो भीड़ है ये किस तरीके का आप इसे देखते हैं? नाही, ही जी गर्दी पाहतोय आपण, ही गर्दी खऱ्या अर्थाने लोकशाहीला म्हणजे लोकतंत्राला मजबूत बनवण्याची म्हणजे आपण असं पाहतो की दर 5 वर्षांना निवडणुका येतात, ती लोकसभेची असेल ती विधानसभेची असेल आणि अर्थानं मतदारांची मोठ्या प्रमाणे आपण गर्दी पाहतोय। ही लक्षणीय गर्दी आपण खऱ्या पाहताय। तुम्ही मत कोणाला द्या, परंतु लोकशाही तुम्हाला जर मजबूत करायची असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं आपल्या मतदानाचा तुम्हाला हक्क तुम्हाला बजावता आला पाहिजे आणि म्हणून जेवढी गर्दी आपण बाहेर पाहतोय तेवढीच गर्दी आपण आतमध्ये सुद्धा पाहतोय। जसे 2 मोठ्या प्रकारचे जे
सेंटर्स आपण पाहतोय. या ठिकाणी जवळपास 6 बूथ या ठिकाणी आहे, 6 बूथ दुसरीकडे आहे. परंतु तुम्हाला लोकशाहीला जर मजबूत करायचं असेल तर तुम्हाला मतामध्ये तुम्हाला सहभागी व्हावं लागेल, तुम्हाला पार्टिसिपेट तुम्हाला व्हावं लागेल. आपण आपल्या देशामध्ये पाहतोय 55 ते 60% देशाचं सरकार बनते, ते लोकसभेचं असेल ते विधानसभेचं असेल, आणि 85-90% खऱ्या अर्थानं मतदार झालं पाहिजे. आणि मी असं म्हणेल की मुस्लिम बहुल एरियातला जो मतदार आहे तो खऱ्या अर्थानं खूप जागृत आहे. त्यांचं खऱ्या अर्थानं जेवढ्या पद्धतीने त्यांचं अभिनंदन करावं तेवढ्या खऱ्या अर्थानं कमी आहे. आणि ही जी गर्दी आपण महिलांची आपण एकीकडे पाहतोय, आमच्या सगळ्या भगिनींची जी गर्दी आपण पाहतोय, ही गर्दी सुद्धा खऱ्या अर्थानं लक्षणीय पाहतोय. ज्या ज्या ठिकाणी आपण या सगळ्या बुथवरची गर्दी पाहतोय तिकडे पुरुषांची गर्दी मोठ्या प्रमाणात, इकडे महिलांची गर्दी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात पाहतोय. म्हणजे मतदान करण्याकरता जेवढा पुरुष वर्ग जेवढा दखल अंदाज घेत आहे तेवढीच लक्षणीय गर्दी आपण खऱ्या अर्थानं महिलांची पाहतोय. आणि हे लोकतंत्राचं खऱ्या अर्थानं पहिलं पाऊल आहे. ज्या लोकतंत्राच्या मजबूतीकडे खऱ्या अर्थानं आपण आता वाटचाल करीत आहे. ही लोकशाही जर तुम्हाला मजबूत करायची असेल तर मतदानामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं पार्टिसिपेट झालं पाहिजे, तुम्हाला सहभागी झालं पाहिजे, आणि आपल्या आवडीचं आपल्या विकासाचं सरकार तुम्ही निवडून आणलं पाहिजे. आणि मत कोणाला द्यावं, मताचा क्या लगता है कि महिला जो वर्ग है, महिला वर्ग इस बार ज्यादा निकल के आ रहा है या फिर पिछली बार के जैसे आपसे, लेकिन इस बार क्योंकि दिख रहे हैं महिलाओं की गर्दी बहुत अधिक दिख रही है, तो क्या महिलाओं का इस बार निर्णायक वोट रहेगा? नाही, महिलांचं जे मतदान आहे नेहमीच निर्णायक राहिलेलं आहे. कालपर्यंत विषय होता की महिलांचं प्रमाण मतदानामध्ये कमी होत होतं, पुरुषांची गर्दी जास्त राहत होती. पण जेव्हा जेव्हा महिलांच्या संदर्भामध्ये योजना आल्या, महिलांना जेव्हा आपल्या जागृतीचं महत्व कळायला लागलं, महिलांबद्दल जेव्हा लोकशाही आणि देशाबद्दल देशप्रेम कळायला लागलं, तेव्हा तेव्हा महिला मोठ्या प्रमाणात यायला लागला. त्याच्या पाठीमागे पुरुषांनाही खऱ्या अर्थानं पुरुषांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे. ते आपल्या घरच्या पत्नीला असेल, आपल्या घरच्या बहिणीला असेल, शेजारच्याला म्हणा, तुम्ही आता मतदान करा. या मतदानामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने खऱ्या तुम्ही पार्टिसिपेट व्हा. आणि म्हणून पुरुषांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे. ज्या महिलांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण गर्दी पाहतोय. आणि म्हणून ही गर्दी खऱ्या अर्थानं मी नेहमी सांगतो आहे की लोकशाहीला तुम्हाला मजबूत करायचं असेल त्या मताधिक्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं तुम्ही पार्टिसिपेट झालं पाहिजे. आपण जेवढी बाहेर गर्दी पाहिली तेवढीच गर्दी आतमध्ये आपण पाहिलेली आहे. आणि ही जी गर्दी आहे ही गर्दी निदान या विधानसभेमध्ये आपण या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकी सुद्धा आपण या ठिकाणी आलेलो होतो, तेव्हा सुद्धा आपण या ठिकाणी आपण गर्दी पाहिलेली होती. तेव्हा सुद्धा आपण गर्दी पाहिल्यानंतर या ठिकाणी मताधिक्याच्या संदर्भामध्ये, मतांच्या संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये पार्टिसिपेट होत आहे, कशा पद्धतीनं आपण सहभाग होत आहे, हे सुद्धा अति महत्वाचं आहे. प्रशासनाचं खरं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे, पोलिसांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचा सुद्धा आपण आभार मानले पाहिजे. जे चोख बंदोबस्त पोलीस डिपार्टमेंटने या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि माननीय सीपी सरांसोबत जेव्हा हमारे साथ कई मुस्लिम समुदाय के लोग हैं, कैसे देखते हैं आप इस पूरी वोटिंग प्रोसेस को, जिस तरीके की भीड़ आप देख रहे हैं? क्या बोल रहे हैं? क्या लग रहा है आपको? ये भीड़ है, हाँ, क्या भीड़ है, ये 60-70% वोटिंग हो जाएगा मुस्लिम एरिया में. हमारे 60-70% वोटिंग हो सकता जो 60-70% वोट पिछली बार भी इतना ही हुआ, तो क्या इसको और बढ़ाने के लिए कई आप प्रयास था क्या? पिछले साल इससे ज्यादा हुआ था, पिछले इलेक्शन में लोकसभा में इससे ज्यादा हुआ था. ये विधानसभा के अभी थोड़ा टाइम बाकी है और 2 घंटे. आपको क्या लगता है इस बार पिछले विधानसभा लोकसभा जैसा हो सकता है? हाँ निजाम भाई, बोलो. ठीक, कैसा लग रहा है आपको कि क्या इस बार पिछले बार के रिकॉर्ड टूटेंगे? मुस्लिमों की वोटिंग करने के जो पैटर्न का लग रहा है कि पिछली बार से ज्यादा वोट होगा इस बार? नहीं सर, बराबरी का वोट होगा यार, उतना ही समझो वोटिंग होगा और उससे बढ़ भी सकता. और कम होने के चांस कम है? कम होने के चांस कम है, वोट बढ़ सकता. लोग जो बता रहे हैं कि पिछली बार से ज्यादा इस बार वोट होने की संभावना है, क्योंकि लोकसभा चुनाव में जिस तरीके के रिजल्ट्स मिले हैं, जिस तरीके की भी वोटिंग हुई है, उसको देखकर ऐसा लगता है कि इस बार भी निर्णायक वोट समुदाय से ही हो गए. हम आगे सुबह वही चालू है.
सर जी कैसी व्यवस्था, कैसी चल रही है व्यवस्था सारी सारी अभी? सारी तुम्हारे दया से बहुत अच्छी चल रही है, बिन फिक्र, बिल्कुल कोई परेशानी है? कुछ भी परेशानी नहीं है, सब अच्छा है बिल्कुल। लोग समर्थन दे रहे हैं पूरा पुलिस जी। कहीं कोई उलझन कहीं है ज्यादा? कुछ भी नहीं, सब शांत है, कुछ भी नहीं। हम तो कितने माना पुलिसकर्मी लगे इस एरिया में? कम से कम तो 50 तो होंगे जी। और साहब लोग का कभी आना जाना लगातार चालू है? बिल्कुल आना जाना चालू है। थैंक यू। यहाँ पर देख रहे हैं सर, कैसी व्यवस्था रही और किस प्रकार मतदान चल रहा है? मतदान अभी तक तो तर हे आपण बघितलं चंदू सुजितिया, परिमल खाबिया आणि संजय मापलेजी यांनी एकंदरीत स्टुडिओ बाहेर जाऊन जो आढावा घेतलात आणि जो मतदारांना जागरूक करण्याचा त्यांनी एक संदेश तिथून दिला हा आपण बघितलात. अजयजी, आज मतदान होत असताना जरी आपल्या अमरावतीमध्ये किंवा आपल्या अमरावती जिल्ह्यात काही झालेलं नाही, कुठलाही अनुचित प्रकार झाले नाही, कुठलेही वाद झाले नाही दोन पक्षांमध्ये, पण अमरावती बाहेर मात्र अशा घटना घडल्यात. अमरावती जिल्ह्याबाहेर बाकी जिल्ह्यांमध्ये अशा घटना लहान मोठ्या प्रमाणात घडल्या आणि त्या इतर न्यूज चॅनलवर आपण बघितल्या. तर या घटनांबाबत काय म्हणाल, हे कितपत योग्य आहे? आपण जर 2-3 दिवसाच्या पलीकडे मागे लक्ष दिलं तर विदर्भात अशा घटना जास्त घडल्या. नागपूरमध्ये आपण नाव तर घेणार नाही, माजी गृहमंत्री हल्ला प्रकरण झालं, बरोबर आहे. परत आलो आपला अमरावती जिल्ह्यामध्ये पथरोडमध्ये एका सभेत खुर्च्याची फेकाफेक. पुन्हा परत आपण गेलो तर धामणगाव मतदारसंघामध्ये बहिणीवर चाकू हल्ला. परत आलो तर पुन्हा बडनेरामध्ये मोबाईलवर शिवीगाळ धमकी, बरोबर आहे. अशा घटना घडल्या, मात्र मतदारांनी त्यांना त्या घटनेला वाव दिला नाही. सर्वात मोठी गोष्ट त्याचे गंभीर पडसाद उमटले नाहीत. नाहीतर राजकारण हे वेगळ्या दिशेने कसं जावं, कोणाचा कोणता प्लॅन असावं, असं प्रत्येकाचा काही कोणाकोणाचा प्लॅन असतो. मात्र मतदार हे अमरावती जिल्ह्यातील शुद्ध निघाले, हे विशेष करणं म्हणजे नारेबाजी, घोषणाबाजी, उद्या आंदोलन. तर मतदार ह्या अमरावती जिल्ह्यातील शांत राहिला आणि आज आपण तोच प्रत्यय पाहत आहोत की मतदार सकाळपासून शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करीत आहेत. डॉक्टर चंदू सुजितिया, प्रबंध संपादक आपले चॅनलचे, यांनी सुद्धा आढावा घेतलाय आणि संपूर्ण आपली टीम सुद्धा दर्शकांकरिता याच निवडणुकीचा कौल देण्याकरिता म्हणजे आढावा आपण देत आहोत, अंदाजे पाहत आहोत. खरोखर धन्यवाद मानला लागेल मतदारांचं. आता टक्केवारी थोडासा रेशो वाढेल. संपूर्ण अधिकारी तर प्रशासन अधिकारी सर्व कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच संध्याकाळपर्यंत मोठा आकडेवारी वाढेल टक्केवारीची, ही आपण बोलायला लागेल आपल्याला. नक्कीच. म्हणजे मतदान बूथवर गेले असता जी मतदारांची यादी आहे त्यापैकी 50% पेक्षा जास्त मतदार मतदानासाठी येऊन गेलेत. काही जे शिल्लक आहेत ते आता पुढच्या टर्म मध्ये म्हणजे आता हा जो उरलेला वेळ आहे या वेळेत येतील आणि यावेळेस या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा मतदानाचा आकडा वाढेल, ही टक्केवारी वाढेल, याची नक्कीच आपण एकंदरीत हा आकडा बघता शाश्वती देऊ शकतो. कारण लोकसभेमध्ये ज्या अपेक्षा आपल्याला होत्या आकडेवारीला घेऊन त्या प्रमाणात मतदान झालेलं नाही. कारण मला वाटतं लोकसभेचा आकडा किती होता अजयजी? 60 ते 70च्या घरात होता, म्हणजे 70ही पूर्ण नव्हता. पण यावेळेस नक्कीच विधानसभेच्या या मतदानामध्ये नक्कीच आकडेवारी आज वाढेल याची आपल्याला प्रयत्न केले. मागच्या वेळेस लोकसभेला पाहिला आपण, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची पहिली लोकसभा असेल, नक्कीच विधानसभा आपले पोलीस आयुक्त रेड्डी सरांची पहिलीच विधानसभा लोकसभा आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये नक्कीच सर्व प्रशासन अधिकारी यशस्वी ठरत आहे. नक्कीच. आणि सौरभ कटियार कलेक्टर यांच्या मार्गदर्शनाने ही सुद्धा निवडणूक होऊ घातलेली आहे. संपूर्ण अधिकारी आहेत. टक्केवारी वाढणं अतिशय महत्वाचं आहे, नाही का? कारण आपण आधी निवडणूक पाहिलेल्या आहेत तर टक्केवारी कमी व्हायची. आता हळूहळू मतदार शून्य झाला आहे. 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीपेक्षा तो आकडा नक्कीच वाढलेला आहे, म्हणजे जागरूक झालाय. आणि लोकशाहीने दिलेला हा अधिकार आहे. प्रचार प्रसाराचं माध्यम तितकंच खरं ठरलेलं आहे, चांगलं पोषक ठरलेलं आहे. प्रशासनाने सुद्धा जनजागृती केलेली आहे. आपण आपल्या शेड्यूलच्या माध्यमातून सुद्धा आपण आवाहन केलं आहे.
आणि नक्कीच या निवडणुकीमध्ये सुद्धा जनजागृती, मतदारांचा वाढता प्रतिसाद आणि खरोखरच सुज्ञ मतदार आपण म्हणायला लागेल नक्कीच की या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेत आहेत. महत्वाचं म्हणजे मतदान का करावं आता हे सगळ्यांना समजतंय, सगळ्यांना कळतंय आणि ती जाणीव त्यांना जागरूक करते आणि म्हणूनच आपण जागरूक मतदाता जे आपण म्हणतोय की स्वतःच्या कर्तव्याप्रती, स्वतःच्या अधिकारांप्रती जागरूक झालेले असे मतदार आहेत आणि मतदानामध्ये उत्साहाने, स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतात आहेत. तो एकंदरीत आपण सकाळी प्रत्येक वोटिंग बूथवर फिरत असताना तो आपण लोकांची गर्दी बघूनच सांगू शकतो. महत्वाचं म्हणजे नवयुवकांचा, कितीतरी युवकांचं फर्स्ट वोट होतं आणि मी तर काही उमेदवारांचं घेतलं की त्यांच्या मुलांची पहिले मतं होते आणि नक्कीच आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की आमचं पहिलं मतदान आहे आणि आमचे बाबा या निवडणुकीमध्ये आहेत आणि आमचं पहिलं मत आमच्या बाबांच्या पारड्यात गेलंय. या गोष्टीचा आम्हाला एक अभिमान आहे, एक आनंद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांची होती आणि युवकांचा खूप छान प्रतिसाद मिळालेला. वयोवृद्ध ज्यांना चालता येत नाही अशांसाठी निवडणूक आयोगाकडून त्यांच्यासाठी एका मतदार केंद्रामध्ये कव्हरेज केलं होतं. तर छोटस बाळ असेल काखेमध्ये, लहान बाळ, आई सोबत स्वेटर सुद्धा त्या आईला, म्हणजे नुकतीच बाळंतीण झालेली आणि तिसोबत तिचे पती, त्या दोघांचाही मोठा उत्साह. म्हणजे ज्या बाळाला अबोल बालक असेल त्याला सुद्धा त्या मतदान केंद्रात आणून त्यांनी मतदान केलं. दुसरी मी बघितलं आणि कव्हरेज सुद्धा केलंय की दिव्यांग बांधव, हा दिव्यांग बांधवाचं खरोखर अभिनंदन करावं लागेल की एकीकडे त्यांच्या मनात रोष राग असेल परंतु मतदानाचा अधिकार ते विसरत नाही. सकाळीच आले, मतदान करून त्यांनी सुद्धा आव्हान पण केलं आहे, हे त्यांचं खरं अभिनंदन करावं. नक्कीच मी सुद्धा न्यूज कव्हर करताना 2 कुबड्या घेऊन आलेले काका आणि त्यांनी मतदान केलं आणि हसत मला प्रतिक्रिया दिली की मी मतदान केलं आणि मी सर्वांना आवाहन करतो तुम्ही सुद्धा मतदान करण्यासाठी या. व्हील चेअरवर जाणाऱ्या आजी त्यांनीही आवाहन केलं आणि अतिशय आनंदाने ते मतदान करून बाहेर येत होते. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू होतं, एक तो आनंद होता की आम्ही आमचा लोकशाही बळकट करण्यासाठी आमचं कुठेतरी आम्ही त्याच्यामध्ये आमचा थोडासा का होईना फुल ना फुलाची पाकळी खारीचा वाटा आमचा आहे की ही देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही आमचं योगदान देतो आहे. आमचं मत अतिशय महत्वाचं या देशाच्या लोकशाहीमध्ये आहे आणि तो महत्व जाणून आम्ही ते मतदान करतोय. एक 80+ काका असतील, त्यांना चलताही येत नव्हतं, त्यांना काही तिथल्या कार्यकर्त्यांनी उचलून मतदानासाठी घेऊन गेले. तर त्यांनाही एक उत्साह होता, बोलता येत नव्हतं व्यवस्थित पण मला मतदान करायचं होतं आणि मी मतदानासाठी आलो, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. एकंदरीत म्हणजे मी जे म्हणते ना जागरूक मतदार आहेत. महत्वाचं म्हणजे शासनाच्या वतीने सुद्धा ज्यांना आपल्या वोटिंग बूथ पर्यंत येत नाही, मतदान केंद्रापर्यंत येता येत नाही, त्यांच्यासाठी दिव्यांग रथ अशी व्यवस्था करण्यात आली आणि तिथे अधिकारीही नेमण्यात आले. फोन येताच, म्हणजे माझ्या समोरची गोष्ट, फोन येताच पटकन त्यांनी गाडी काढली, गेले, मतदाराला घेऊन आले, त्याला मतदान करवून दिलं आणि परत त्याला त्याच्या घरी सोडून दिलं. अशी एकंदरीत शासनाने अतिशय कटिबद्धपणे सगळी व्यवस्था केलेली आहे आणि शासन एवढं सक्षम आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, तयारीत आहे. तर नक्कीच मतदारांचं कर्तव्य आहे, आपणही तेवढ्याच आणि तेवढ्याच आणि मतदार ते कर्तव्य जाणून सहभागी सुद्धा होतात आहेत. आणि महारॅलीच्या माध्यमातून, तिरंगा महारॅलीच्या माध्यमातून मतदारांना जागरूक करण्याचा व्यवस्था की गई है. धूप है तो उसके लिए यहाँ पर पूरे इसमें शेड भी डाला हुआ है. मतदान केंद्र है यहाँ करीब इधर लगे यहाँ अपंगों के लिए भी व्यवस्था है, व्हील चेयर जो चलकर नहीं जा अभी और यहाँ पे से ही प्रकार की व्यवस्था बघा, जिथे नाही जात आहेत त्यांच्यासाठी व्हील चेअरची व्यवस्था कर आणि त्या व्हील चेअरला चढण्यासाठी स्लायडिंगची व्यवस्था तिथे आहे की जेणेकरून आरामात ती व्हील चेअर तिथे मतदान केंद्रापर्यंत, मतदानच्या रूम पर्यंत जावी आणि त्यांना सहज मतदान करता यावं.
एकंदरीत जसं आता आपण शासनाने केलेल्या व्यवस्थेबद्दल बोलत होतो, अजय जी आज तुम्ही सकाळी फील्डवर फिरत असताना तुमच्याही काही, जसं आता तुम्ही एक सांगितली घटना, अशा बऱ्याच घटना झालेल्या असतील आणि नक्कीच ते पाहून कुठेतरी या लोकशाहीचा आपण एक भाग आहोत याचा अभिमान वाटतो. आणि आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता या क्षेत्रात काम करतो, नक्कीच आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट असते. आपल्याला जास्त कौतुक करण्यासारख्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी बघायला मिळतात. प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी त्या गोष्टीचे, त्या क्षणाचे साक्षीदार जेव्हा होतो, त्यामुळे तो क्षण आपल्यासाठी अभिमानाचा असतो. और बहुत सारा इलेक्शन को लेकर उत्साह इस समय यहाँ लोगों में दिखाई दे रहा है। हमारे साथ में हाजी मेराज का पठान है, इमरान भाई ट्रांसपोर्ट वाले हैं, तो इनसे हम प्रतिक्रिया जानते हैं। क्या लगता है हाजी साहब आपको? जो पिछली दफा लोकसभा में जो उत्साह लोगों में था, वो इस समय जो है वो थोड़ा स्लो चल रहा है। वोटिंग लोगों में उत्साह नहीं है, लेकिन जो लोग निकल रहे हैं परिसर के, यहाँ पे तकरीबन 32,000 वोट थे। अब जो है तो गुलिस्तान नगर में नवाब स्कूल में भी वोटिंग का ये मतदान शुरू है, उसके बाद अंजुमन स्कूल में चालू किया है। उसके लिए यहाँ पे क्राउड थोड़ा कम हुआ है, लेकिन नियरली अबाउट 55% तक मतदान होने की आशंका है। क्या लगता है लोकसभा में इतना ज्यादा क्राउड एक माइनॉरिटीज में था, वन साइड वोट हुआ था, इस बार भी ऐसा कुछ परिवर्तन की लहर हो सकती है या डिवाइडेशन होगा? क्या किस नजरिए से देखते हैं? पिछली बार में जो उत्साह परिसर के, यहाँ पे तकरीबन 32,000 वोट थे। अब जो है तो गुलिस्तान नगर में नवाब स्कूल में भी वोटिंग का ये मतदान शुरू है, उसके बाद अंजुमन स्कूल में चालू किया है। उसके लिए यहाँ पे क्राउड थोड़ा कम हुआ है, लेकिन नियरली अबाउट 55% तक मतदान होने की आशंका है। क्या लगता है लोकसभा में इतना ज्यादा क्राउड एक माइनॉरिटीज में था, वन साइड वोट हुआ था, इस बार भी ऐसा कुछ परिवर्तन की लहर हो सकती है या डिवाइडेशन होगा? क्या किस नजरिए से देखते हैं? पिछली बार में जो उत्साह में मुस्लिम समाज ने बहुत तादाद से मतदान किया था, लेकिन वो 2-4 महीने बाद ही उन्होंने बीजेपी ज्वाइन की। उसका गुस्सा जो है मुस्लिम मतदाताओं में था, जिसका रोष जो है वो पिछली लोकसभा में देखने को मिला। बहुत उत्साह से लोगों ने मतदान किया, लेकिन इस बार कैसा है, खिचड़ी वाला वातावरण है। ये सोचना है कि भाई कौन चुन के आएगा, किसको वोट देना है, इसलिए लोग संभ्रम में है कि भाई क्या करना चाहिए, कौन से उम्मीदवार को देना चाहिए जो चुन के आ सकता है। तो ऐसी स्थिति बनी हुई है। लेकिन पश्चिमी क्षेत्र में जो मतदाता है, इनका रुझान क्या देखते ही बनता है, चौरंगी होगा, क्या होगा? नहीं, जरूरी ये है कि सभी दावे कर रहे हैं अपने अपने। कांग्रेस के मुस्लिम मतदाता हमेशा जो है परंपरागत, और नियरली अबाउट मैं समझता हूँ सुनील भाऊ देशमुख जो है यहाँ पर सबसे ज्यादा वोटिंग लेंगे। आपको लगता है सुनील भाऊ देशमुख यहाँ सबसे ज्यादा वोट लेंगे? हमारे साथ भी है, क्या कहेंगे? वोट किया, मतदान किया आप लोग? किया ना। क्या लगता है परिवर्तन होगा या फिर से बस सुनील भाऊ देशमुख आएंगे चुनेंगे? क्या लगता है? में मुस्लिम समाज ने बहुत तादाद से मतदान किया था, लेकिन वो 2-4 महीने बाद ही उन्होंने बीजेपी ज्वाइन की। उसका गुस्सा जो है मुस्लिम मतदाताओं में था, जिसका रोष जो है वो पिछली लोकसभा में देखने को मिला। बहुत उत्साह से लोगों ने मतदान किया, लेकिन इस बार कैसा है, खिचड़ी वाला वातावरण है। ये सोचना है कि भाई कौन चुन के आएगा, किसको वोट देना है, इसलिए लोग संभ्रम में है कि भाई क्या करना चाहिए, कौन से उम्मीदवार को देना चाहिए जो चुन के आ सकता है। तो ऐसी स्थिति बनी हुई है। लेकिन पश्चिमी क्षेत्र में जो मतदाता है, इनका रुझान क्या देखते ही बनता है, चौरंगी होगा, क्या होगा? नहीं, जरूरी ये है कि सभी दावे कर रहे हैं अपने अपने। कांग्रेस के मुस्लिम मतदाता हमेशा परंपरागत वोट रहे, और नियरली अबाउट मैं समझता हूँ सुनील भाऊ देशमुख जो है यहाँ पर सबसे ज्यादा वोटिंग लेंगे। आपको लगता है सुनील भाऊ देशमुख यहाँ सबसे ज्यादा वोट लेंगे? हमारे साथ भी है, क्या कहेंगे? वोट किया, मतदान किया आप लोग? किया ना। क्या लगता है परिवर्तन होगा या फिर से बस सुनील भाऊ देशमुख आएंगे चुनेंगे? क्या लगता है? तर थेट आढावा पाहिला आपण पश्चिम परिसरामधील, तेथील मतदारांच्या सुद्धा प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणावर थेट आढावा देत आहेत आमचे डॉक्टर चंदू सुजितिया, डॉक्टर चंदू सुजितिया
जे सिटी न्यूजचे प्रबंध संपादक आहेत ते सुद्धा त्याच स्तरावरून अमरावती विधानसभेचा आढावा देत आहोत. मतदारांचा काय प्रतिक्रिया आहेत, कौल आणि या ठिकाणी मतदारांची टक्केवारी काय म्हणजे आलेली आहे ती सुद्धा आपल्याला दिलेली आहेत. आणि थेट आपल्या स्टुडिओमधनं माझ्यासोबत अनिता मॅडम आणि मी अमरावतीसह अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभाचा आढावा म्हणजे मतदानाची टक्केवारी, नागरिकांचा उत्साह, पोलिसांचा बंदोबस्त आणि सर्व शांततेत संपन्न होत असलेल्या या लोकशाहीच्या उत्सवाचा आपल्याला आढावा देत आहेत. अनिता मॅडम काय सांगाल, आपण शेवटी आता आपण याच आढावाचा आपण शेवट करत आहोत. तुम्ही सुद्धा काही वेळानंतर पुण्याच्या दुसऱ्या मतदान केंद्रातून थेट प्रक्षेपणाबद्दल आपण सुद्धा आढावा देणार आहोत, मी सुद्धा देणार आहोत. तर आता मतदानाचा वेळ कमी राहिलेला आहे. नक्कीच मतदानासाठी अगदीच म्हणजे आता बघा 4:30ची वेळ झालेली आहे, तर अगदी 1.5 तास बाकी आहे. आणि या 1.5 तासामध्ये आता ही आकडेवारी नक्कीच वाढली आहे. आणि आता जी खरी जी आहे ना रोमांचक अशी आकडेवारी आता या 1.5 तासात येणे आहे. आणि त्या सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्याला आता स्टुडिओ बाहेर जाणे आवश्यक राहील. आणि आपल्याला आता बाहेरच्या परिसरामध्ये काय चालू आहे त्याचा एक आढावा घ्यायचा आहे. सध्या तर आपले प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजती आहे, बाहेर गेलेले आहेत बाहेरच्या परिसरातील आढावा घेण्यासाठी. स्टुडिओमध्ये आम्ही तुमच्याशी चर्चा करत आहोत. एकंदरीत मतदारांशी जी आमची प्रत्यक्ष भेट झाली आणि तिथे त्यांचा जो उत्साह होता तो आम्ही तुम्हाला सांगितला. पोलिसांचा बंदोबस्त त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं. निवडणूक आयोगाकडून जी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर करण्यात आलेली सगळी सुविधा म्हणा, एकंदरीत जे काही नियोजन आहे त्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला दिली. एकंदरीत आता 3 वाजेपर्यंतचा आकडेवारीही आम्ही तुम्हाला सांगितली. तर अजयजी, सध्या तर हा जो थेट प्रक्षेपण आपण सिटी न्यूजवर आज सकाळपासून बघत आहात. आज अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे 20 नोव्हेंबर मतदानाचा दिवस आणि त्याच्याशी संबंधित मतदानाशी संबंधित सर्व अपडेट तुम्हाला आम्ही सकाळपासून देत आहोत. या थेट प्रक्षेपणामध्ये सध्या आम्ही तुमच्यापासून थोडासा ब्रेक घेतोय. थोड्या वेळाने परत तुमच्या समोर येऊ. तोपर्यंत आम्हाला आलेल्या मतदारांच्या प्रतिक्रिया त्या तुम्ही ऐका. मतदारांचा उत्साह तुम्हाला त्यामध्ये जाणवेलच, त्यामध्ये दिसेलच. थोडासा ब्रेक घेऊया, परत एकदा तुमच्याशी आम्ही जोडतो. आप देख रहे हैं सिटी